धनंजय मुंडे यांची अखेर हकालपट्टी करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळामधून आज धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्यात आली। त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे। मात्र काल जे फोटो व्हायरल झाले त्यानंतर एकूण संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। महाराष्ट्रामध्ये या सगळ्यावरून रोष निर्माण झालेला आहे। मात्र या सगळ्याची सुरुवात किंवा या सगळ्याचं सूत्रवाच आधीच सुरेश धस यांनी केलं होतं। आमदार सुरेश धस आपल्या सोबत इथे जोडले गेले। सुरेश धस, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आज अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला। एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांची हकालपट्टी केली आहे। मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानणार आहे, कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून हे जे आहे ते पॉझिटिव्ह बाजू या संदर्भात घेतलेली आहे आणि अजितदादा पवार यांचंही मनापासून आभार मानणार आहे, कारण त्यांनी सुद्धा 2 आठवड्यापूर्वीच नैतिकतेच्या आधारावर धनंजयनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं। खरं तर 2 आठवड्यापूर्वीच धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं। हे जो कालचे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर जो रोष आणि राग तमाम महाराष्ट्राच्या मनामध्ये आला आहे, त्याला ते बळी पडले नसते। त्या अगोदरच राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे। नाही सुरेश दास, मात्र या सगळ्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे। अजित पवार म्हणतात नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, धनंजय मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला। अजित दादा जे म्हणतायत त्यांना मी क्रॉस कसा करू? मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, कोणत्या काहीने दिला पण दिला, राजीनामा झाला यात आम्ही समाधानी आहोत। या केसमध्ये आता कोणाचा दबाव येणार नाही, बिलकुल दबाव येणार नाही, काय नाही, एकदम मोकळे। आणि चार्जशीट अजून सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल व्हायचं आहे, त्याच्यात ज्यांच्या कोणाचा इन्व्हॉल्वमेंट असेल ते सुद्धा आरोपी होतील, काही वेगळ्या मोका लागल, त्याच्यामुळे आम्ही याच्या बाबतीमध्ये समाधानी आहोत।